नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा शेळी अशी फुगलेली आहे बघा आपली. तर 4 ते 5 दिवस झाले मित्रांनो आपली शेळी जनली आहे बघा. 2 पिल्ले दिलेली आहे ना. तर सुटली बघा मित्रांनो, ही आपण याच्याकडे लक्ष दिलं नाही तर सुटून यानं सोयाबीन आणि गहू असा भरपूर खाल्ला मित्रांनो. तर आता ही मित्रांनो याची कंडिशन खराब झाली आहे बघा. ही रवंत करणं मित्रांनो काहीच नाही आणि सारखं ओरडती आहे मित्रांनो खाली बसून. तर आता याच्यावर काय उपाय करायचा मित्रांनो, ते पण घरगुती उपाय करून आपण ही शेळी तुम्हाला रिकवर करून दाखवतोय मी. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा मित्रांनो. खूप अशी कंडिशन डाऊन झाली बघा शेळीची. चला करूया देशी जुगाडमध्ये एक उपाय मित्रांनो. तर ग्लास घ्या, त्याच्यामध्ये तेल टाका मित्रांनो. तेल टाकल्याच्या नंतर मित्रांनो त्याच्यामध्ये अर्धा लिंबू घ्या. अर्धा लिंबू आहे त्याच्यात मस्त पिळून टाका मित्रांनो. त्याच्यानंतर याच्यामध्ये मित्रांनो काळा मीठ घ्या मित्रांनो, काला नमक. तर हे 1 चम्मच घ्या मित्रांनो. तर 1 चम्मच हे त्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर मित्रांनो पूर्णतः मित्रांनो याला मिक्स करून घ्या. मिक्स केल्याच्या नंतर मित्रांनो त्याच्यामध्ये अर्धा ग्लास हे पाणी टाका मित्रांनो, जास्त नाही. आधीच शेळी फुगलेली आपली, तर पाणी पाजायला जमत नाही मित्रांनो, पण थोडंसं अर्धा ग्लास घ्या. तर मिक्स केल्याच्या नंतर मित्रांनो एका बिस्लरीमध्ये त्याला टाकून घ्या मित्रांनो, जेणेकरून आपल्याला शेळ्याला पाजायला अडचण येत नाही मित्रांनो हे बिस्लरीनं. मित्रांनो मी हे पाजून टाकलं आहे शेळ्याला आपल्या. मी एकला असला कारणामुळे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ बनवायला काय जमत नाही. तर मित्रांनो त्याच्यानंतर बघा आपल्याला तोडायची एक लिंबाची काडी बघा. लिंबाची काडी तोडली ना तर अशा पद्धतीची तोडा मित्रांनो. आपल्या हाताच्या अंगठ्यासारखी एक काडी तोडा मित्रांनो. जवळपास आपल्याला अर्धा फुटाची ही काडी तोडायची बघा, अशा पद्धतीने. तर त्याला दोन्ही साईडने असं कट करा बघा. तर कट केल्याच्या नंतर एक साईडने अशी दोरी बांधून घ्या त्याला. दोरी बांधल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला बांधायची ही शेळ्याच्या तोंडात बघा, अशा पद्धतीने दोन्ही साईडने असे चांगले तसं बांधून घ्या मित्रांनो. तर ह्याचं बांधण्याचं मित्रांनो याच्यामध्ये खूप विशेष कारण म्हणजे लिंबाचीच काडी पाहिजे मित्रांनो. ही कडू असल्यामुळे आपली शेळी सतत ही तोंड हलवत राहते मित्रांनो. आणि तोंड हलवल्यामुळे मित्रांनो आपल्याला फायदा एक असा होतो याच्यामुळे, जे शेळी आपली रवंत करत नाही मित्रांनो, ही सरासरी रवंत करत नाही आता ही, तर हे रवंत केल्यासारखं काम करतं आहे मित्रांनो. जे आपल्या पोटातील गॅस असेल मित्रांनो शेळ्याचा, तर ते हे तोंड अशा सावल्याने मित्रांनो ही काडी त्याच्यामधून तोंडातून गॅस हे निघते बाहेर, जेणेकरून आपली शेळीचं पोटामधलं गॅस हे कमी होतं आहे मित्रांनो. बघा आधी बघितली असेल मित्रांनो स्टार्टिंगला शेळी आपली, आत्ता बघा किती पोट आत गेलंय बघा. बघा मित्रांनो शेळी आपली पूर्णतः रिकवर होत आली आहे. तर आता आपण हे तोंडातलं काढून टाकणार आहे मित्रांनो. बघा शेवटमध्ये नक्की दिसेल तुम्हाला हे. तर अशा पद्धतीने आपण करतोय मित्रांनो शेळ्याचं देशी किंवा गावठी पद्धतीमध्ये उपचार करतोय मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि जेवढं होतं तुम्हाला व्हिडिओ आपल्या जवळपासच्या शेतकरी मित्रांना नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्याचा बी फायदा अशा पद्धतीने होऊ शकतो मित्रांनो. जसा आपण शेळी रिकवर केली मित्रांनो आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून, एका शेतकरी मित्राची शेळी रिकवर झाली मित्रांनो, तरी आपलं व्हिडिओ बनवायचं हे